तर हॅलो गाईज, फायनली आपण निघालेलो आहे आणि आता आहोत पुण्यामध्ये. तर बघू आता आपल्याला किती वेळ लागतो. आता जाणार आहे मुंबईमध्ये. आणि आज सुमित आहे, ओमकार आहे आणि किरण आहे. मला विसरली. तर आता जायचं मुंबईला आणि तिकडनं आपली फ्लाईट आहे. तर बघू किती वेळ लागतो. तर हा जो व्हिडिओ हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. हा सकाळचं ना. वॉटर बॉटल आहे. कसलं ट्रॅफिक आहे या साईडला, खूप ट्रॅफिक आहे बघा. अरे बाबा, जाताना तर ट्रॅफिक काय लागलं नाहीये, पण येताना खूप. तर आत्ता वाजलेत 12 आणि मी थांबलेले आहे बघा या फूड कोर्टकडं. आणि आता मला भूक लागलेली आहे. आता मी काहीतरी खायला घेणार आहे इथे. ओमकार विचार. तर लुक ॲट दिस. आता भूक लागलेली आहे आणि आता वडापाव नाही आले. मी खाते तर टेंडी आणि मस्त टेस्ट आहे. किरण डोसा एकदम खूपच छान. सॉसमध्ये पण म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस आणि जरा कॅन्डल पण घे. नंतर आपण चहा ट्राय करणार लास्ट बघूया आपण. तर आत्ता वाजले 2 आणि ट्रॅफिक बघा, खूप ट्रॅफिक आहे या रोडला. आणि आता आपण आहोत एअरपोर्ट रोडला. तर रात्रीचे 2 वाजले तरी पण खूप ट्रॅफिक आहे बघा. आता 10 मिनिटातच आपण पोहोचूयात. सो आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल. अँड यू कॅन सी. अरे बापरे, खूपच ट्रॅफिक आहे सध्या. तर आत्ता आपल्याला पोहोचायला फक्त 5 मिनिट आहेत आणि आता फायनली आपण आलेलो आहे बघा. बोल किरण बोल. मला पण व्हिडिओ कर. वॉच डॉग. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ब्लॉगर एक दिसेल एक इंटरनॅशनल ब्लॉगर आहे. आता आम्ही आलेलो आहे टर्मिनल 2 वर आणि आता जायचं आपल्याला आपलं तिकीट घ्यायला.
ओंकार बघा. अरे इकडे आहे ना. तर हे आहे बघा एमिरेट्स जे आहे बघा विमान. कसलं मोठं आहे हे. आणि चाललं हे दुबईला. खूप सारे लोक चालले आतमधून. Good morning, ladies and gentlemen. Announcement from the flight deck. This is your first officer Sahil Pradeep Bisse. On behalf of Captain Gagan Kapoor and the entire flight crew, I welcome you on board Indigo Flight 6C656 flight services from Mumbai to Delhi. We prepare for takeoff, keeping लेना ना भूलें और एक्स्ट्रा लेगरूम का आनंद लें. Enjoy extra legroom with तर टेक ऑफ झालेला आहे आणि आता बघूयात आपल्याला किती वेळ लागतो. ऑलरेडी आपली जी फ्लाईट होती ती 1 तास लेट झालेली आहे. तर आत्ता वाजलेत सकाळचे 6:30 आणि तुम्ही पाहू शकता बघा सनराईज झालेला आहे. आणि पूर्णपणे आपल्याला बघा आकाश आणि हा जो खालचा जो ऑरेंज कलरचा लेअर आहे तो दिसतोय बघा. तर आत्ता पूर्ण जे विमान आहे ते आकाशामध्ये आहे आणि व्ह्यू बघा इतका सुंदर व्ह्यू आहे. तर छान वाटतंय बघून. तर 1 तास फ्लाईट लेट झालेली आणि आपण निघालेलो 5:45ला. तर 1.5 तासामध्ये आपण पोहोचलो आहे दिल्लीला. तर फायनली आलेलो आहे दिल्लीच्या एअरपोर्टला आणि सकाळ झालेली आहे. हां, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ओमकार. गुड मॉर्निंग. काय करतोय सुमित तू काय करतोय? तर आता इथं आपण बॅग कलेक्ट करतोय. तर आता मी आहे दिल्ली एअरपोर्टला आणि पोहोचलेलो आहे आम्ही. आता आपल्याला कॅब येणार आहे घ्यायला आणि कॅबमध्ये बसायचं आणि जायचं. आता गाडी आलेली आहे बघा या साईडला. तर सगळं सामान वगैरे वरती ठेवणं आहे. आता आपण निघालेलो आहे शिमलाला. तर इकडनं आलो एअरपोर्टवरनं बाहेर आणि आता हे सामान वगैरे सगळं लावलेलं आहे. ऐसा है ना कि किलोमीटर चाहे 20 है और टाइम घंटा लगेगा.
तर हा आहे बघा धाबा. कुठला धाबा आहे हा? पहिलवान धाबा ना. तर पहिलवान धाब्याला आपण आलेलो आहे. अच्छा. तर सिद्धू पहिलवान धाबा आहे बघा. आणि दिल्लीत आल्याच्या नंतर ना हे काय आहे? हे मिरचीचं लोणचं आहे बघा. मिरची आंब्याचं मिक्स लोणचं. त्याच्यानंतर ना हे पण लोणचं आहे, लिंबाचं वाटतं. आणि हे काय ठेवलं बघा, टेबलवर ठेवलेलं आहे मिरची. मिरची त्याच्यानंतर ना ब्लॅक पेपर तेवढं ठेवलं आहे. आपल्याकडं कसं असतं, ब्लॅक पेपर, ब्लॅक सॉल्ट आणि चाट मसाला. आता मी ऑर्डर केलं इथं पराठा, आलू पराठा, कारण की या साईडला आलू पराठा जरा फेमस असतो म्हणून मी आलू पराठा ऑर्डर. बघू आता कसं आहे. तर आहे आलू पराठा, आलू प्याज पराठा, दही आहे आणि हे लोणचं घेतलेलं आहे आणि चटणी आहे ना, थोडीशी जी आहे ती चटणी, ग्रीन चटणी थोडीशी घेऊन बघूयात. तर आपण ट्राय करू आलू पराठा. पाव बघ कसे आले. हां, ट्राय करणार आहे मी. सांग ना. आणि हा आहे सिद्धू पहिलवान धाबा. तर चांगलं जेवण भेटतं इथे. पंजाबी डिश वगैरे आहेत या ठिकाणी. तर चांगलं होतं जेवण. आणि तुम्ही जर कधी या साईडला आलात तर हे हॉटेल नक्की विजिट करा. तर इकडची स्पेशालिटी आहे म्हणजे लिंबू लोणचं वगैरे काय 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 काय, मिरचीचं लोणचं भरपूर आहे बघा. गाडी पार्किंगला पण जागा आहे भरपूर. आणि हा जो आहे बघा, हा पूर्ण हायवे आहे आणि हायवेच्या समोर आहे हा ढाबा, सिद्धू पहिलवान ढाबा. तर आपल्याला जवळजवळ दिल्लीवरून निघून 2 तास झालेले आहेत आणि टोटल जे दिल्ली टू शिमला जे डिस्टन्स आहे ते आहे 366 म्हणजे 366 किलोमीटर आहे. आणि आपल्याला पोहोचायला 5 ते 6 तास लागतात, कारण की मध्ये मध्ये जो रस्ता आहे तो घाट रस्ता आहे आणि इकडचे रस्ते आपल्याला जास्त माहीत नाही. त्याच्यामुळे जो वेळ आहे तो जास्त पण लागू शकतो आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी पण असू शकते. तर एक 6 वाजेपर्यंत आपण शिमलामध्ये पोहोचूयात. शिमलापासून आपलं जे हॉटेल आहे, आपण जिथं राहणार आहे, ते आहे 16 किलोमीटर. तर तिथं आपल्याला जायचं आहे. तर बघूयात आपल्याला किती वेळ लागतो. तर इकडचे रस्ते तुम्ही पाहू शकता बघा, आजूबाजूला पूर्ण झाडी आहे. तर आत्ता आहे डिसेंबर मंथ आणि बघूयात स्नोफॉल होतो आहे की नाही. तर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला स्नोफॉल नक्की पाहायला भेटेल. तर ही जी रोड ट्रिप असते दिल्ली टू मनाली किंवा दिल्ली टू शिमला, तर ही तुम्ही नक्की करून बघा, कारण की ह्या रोडने जाण्याची मज्जा वेगळीच असते. आपल्याला नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटतात, कारण की महाराष्ट्रामध्ये असे रस्ते नाही आहेत किंवा आजूबाजूचे वातावरण आहे असं नाही आहे. आणि इकडची जर घरं आपण बघितली तर पूर्ण डोंगरावर आहेत आणि एकदम कलरफुल अशी जी घरं आहेत इकडची किंवा हॉटेल्स आहेत हे आपल्याला इकडं पाहायला मिळतात. तर बघूयात. आत्ता वाजलेत 5:30. तर खूप लेट झालेला आहे. किती वेळ लागतो आहे माहीत नाही. तर ही जी रोड ट्रिप आहे दिल्ली टू मनाली किंवा दिल्ली टू शिमला, ही तुम्ही बाईकने पण करू शकता आणि कारने पण करू शकता. तुम्ही नक्की करा. हा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप छान आहे. आणि जर तुम्ही कारने आलात तर ठिकठिकाणी तुम्हाला टोलचे चार्जेस पण द्यावे लागतील.
तर आत्ता वाजलेत 6:30 आणि खूप अंधार झालेला आहे आणि आपण पोहोचलो आहे आपल्या लोकेशनवर. तर हे आहे आपलं हॉटेल जिथं आज आपण राहणार आहोत. 2 दिवस आपण शिमलामध्ये थांबणार आहोत. तर आतमध्ये जाऊन बघूया की हे जे हॉटेल आहे हे कसं आहे. आतमध्ये जाऊन आपल्याला काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतील. जे हॉटेल आहे त्याचं जे लोकेशन आहे ते मी कॅप्शनमध्ये मेन्शन करेल, ते तुम्ही नक्की पहा. चला आता आपला रूम बघूयात. तर वॉशरूम नंतर दाखवते मी. एकदम स्पेशियस सोफा ठेवला इथं, बेड आहे, त्यानंतर टी व्ही कोण बघत नाही काय नाही, कबड ठेवले. आणि या साईडला आता रात्र झाली आहे, आता काय व्ह्यू वगैरे नाही दिसणार, इथे सकाळी दाखवते मी व्ह्यू काय आहे ते. सो छान असा स्पेशियस आहे बघा रूम. आणि बॅग ठेवायला कपाट आहे, मिरर पण आहे म्हणजे जर कंटाळा आला. मस्त रूम आहे. या बाजूला वॉशरूम आहे, क्लीन, नीट अँड क्लीन आहे. गीझर आहे ते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं कॉफी बनवू शकतो आपण. कॉफी आहे, गरम पाणी आहे, बिस्लेरी दिलेली आहे. ओके, तर चला आपण ह्या लॉनवर जाऊ. बापरे खूप थंडी आहे. हे वाव किती छान आहे इथं बघ. एक लॉन आहे आणि आपलं हॉटेल. तर आत्ता करूयात जेवण. तर जेवणामध्ये बघा काय आहे. ही आहे गुजराती खिचडी आहे, त्याच्यानंतर रोटी, घी लावलेलं आहे रोटीला, सॅलड आहे आणि पापड आहे. राजमा मसाला, वाव माझं फेवरेट आहे. कढाई पनीर. हे काय आहे? मशरूम. रूम नंबर कौन से आपके? 404 and 406. ये क्या है, खीर है क्या? खीर है, राइस खीर। अच्छा, और ये चिकन है. ये मशरूम मटर है। तर अशा प्रकारे आजचा जो व्लॉग आहे तो आपण इथेच थांबवूयात. आणि आपण कसं आलो पुण्यावरनं हे मी सगळं या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आता मी आहे शिमलामध्ये, तर खूप थंडी आहे. आणि माझ्या मागे बघताय बघा असे हीटर्स असतात. तर प्रत्येक रूममध्ये जे हीटर्स असतात ते आपल्याला दिले जातात. त्याचे जे चार्जेस असतात ते 200-300 पर नाईट असतात, ते आपण घेऊ शकतो. याच्यामुळे थोडंसं जे रूम आहे ते गरम राहण्यास मदत होते. तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्या आपण जाणार आहोत पूर्ण शिमला आहे ते एक्सप्लोअर करण्यासाठी. तर शिमलामध्ये काय काय बघायचं किंवा कुठल्या कुठल्या प्लेसेस छान छान आहेत ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. गुड नाईट.